नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। दिशा सालियान हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर या याचिकेद्वारे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आली। पण इतक्या वर्षांनी हा मुद्दा अचानक कसा समोर आला याचा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय। विरोधकांचं असं म्हणणं आहे की नागपूरमध्ये 18 मार्च रोजी जे दंगे झाले तो प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंवर आरोप केला जातोय। चला तर मग जाणून घेऊया काय आहे याच्या मागचे कारण। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती। मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली, दिनो मोर्य ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला। या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं, म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असंही सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय। सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले। या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते। याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही अनेक फोन कॉल्स केले। दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला। याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे। दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाच्या दिवशी आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा वारंवार विरोधकांकडून आरोप करण्यात येतो। मात्र यावर 2022 रोजीच आदित्य ठाकरेंनी दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आपण रुग्णालयात होतो असे म्हटले होते। आजोबांवर रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली। त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चौकशी करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली। NIA सारख्या संस्थांकडून या प्रकरणाचा तपास व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे। दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप सतीश सालियान यांनी केलाय। 8 जूनच्या पार्टीत आदित्य ठाकरे पोहोचल्यावर माहोल बदलला। दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असा आरोप दिशाच्या पालकांनी केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणावरून खळबळ उडाली आहे। आता हे प्रकरण कोणतं रूप धारण करतंय हे बघणं आवश्यक ठरणार आहे। या प्रकरणाशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।